ग्राहकांची फसवणूक थांबली पाहिजे, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांचं प्रतिपादन। गडिंग्लजमध्ये झाले ग्राहक तक्रार निवारण केंद्र नामफलकाचं अनावरण। ग्राहकांना सेवा देताना बऱ्याच ठिकाणी फसवणूक होत असते, पण कोणाकडे दाद मागावी हे कळत नाही। त्यामुळे ग्राहकांना नेमकं कोणाकडे जावे असा प्रश्न पडतो। अशा वेळी ग्राहक तक्रार निवारण केंद्राचा चांगला उपयोग ग्राहकांना होणार आहे। यातून ग्राहकांची फसवणूक थांबली पाहिजे असं प्रतिपादन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केलं। ग्राहक पंचायत महाराष्ट्र अंतर्गत गडिंग्लज, चंदगड आणि आजरा विभागाच्या वतीनं ग्राहक तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आलं। त्याच्या फलकाच्या अनावरण प्रसंगी प्रांताधिकारी माने बोलत होते। यावेळी त्यांनी या केंद्राकडे शासकीय पातळीवर लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष बी.जे. पाटील होते। शिवराज शिक्षण संकुलचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे म्हणाले, ग्राहकांची सेवा करण्याची संधी ग्राहक तक्रार कार्यकर्त्यांना मिळणार आहे। या कार्यासाठी सक्रिय सहभाग घेऊन या भागात ग्राहक चळवळ चांगली वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करूया। तहसीलदार ऋषिकेश चेळके म्हणाले, शासकीय पातळीवर 24 डिसेंबर आणि 15 मार्च रोजी ग्राहक दिनाचे कार्यक्रम घेतले जातात। शासकीय पातळीवर पण या केंद्रांमुळे ग्राहकांना चांगला न्याय मिळणार आहे आणि जास्तीत जास्त ग्राहकांच्या पर्यंत सेवा देण्याचं काम होणार आहे। यावेळी पुरवठा विभागाचे प्रमुख, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी, सरकारी बँकांचे प्रतिनिधी आदींसह सामाजिक कार्यकर्ते बाळेश नाईक, सुरेश पवार, ग्राहक पंचायतीचे विभाग प्रमुख शिवाजी गुरव, आजरा तालुका अध्यक्ष महादेव सुतार, चंदगड तालुक्याचे अध्यक्ष अर्जुन गावडे, गडिंग्लजचे अध्यक्ष ईश्वर देसाई, उपाध्यक्ष तानाजी कुराडे, डॉक्टर महादेव ढोकरे पाटील, महादेव शिंगे, अनिल शिंदे, सचिन लोहार, रोहिणी चौगले, आशा ढोकरे, विशाल गुरव आदी उपस्थित होते। स्वागत सचिव अनिल कलगुटकी यांनी केलं। प्रास्ताविक ॲडव्होकेट विवेक पाटील यांनी केलं। आभार महादेव शिंगे यांनी मानले।